नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स। मित्रांनो, आज या सेशनमध्ये या लेक्चरमध्ये तुम्हाला वर्ग वर्ग म्हणजे स्क्वेअर्स कसे इन्स्टंटली करायचे, 2 अंकाचा वर्ग असो, 3 अंकाचा असो किंवा 4 अंकाचा असो, इन्स्टंट 5-6 सेकंदामध्ये 8-10 सेकंदामध्ये हे वर्ग संपायला पाहिजे आणि वर्गांचं तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये भरपूर काम आहे। तर वर्ग तुम्हाला इन्स्टंट करता आले पाहिजे, त्यासाठी त्या निमित्ताने आज हे जे सेशन आपण घेतोय ते वर्ग तुम्हाला करता आले पाहिजे त्या उद्देशाने तुम्हाला 10 पर्यंत वर्ग येतात असं कन्सिडरच करतोय आणि आणि 2 अंकी 3 अंकी 4 अंकी किंवा त्याच्यावर 5 अंकी 6 अंकी 7 अंकी असे पण वर्ग जरी असतील 10 अंकापर्यंत 15 अंकापर्यंत सर्व वर्ग तयार होतात। फक्त आपल्याला एक वे माहिती असायला पाहिजे की कशा पद्धतीने वर्ग तयार केले जातात। आपण सुरुवात करूया 2 अंकीपासून आणि तुम्हाला 4 अंकी वर्गापर्यंतचं काम आहे तुमच्या सिलेबसमध्ये की तुम्ही प्रीवियस क्वेश्चन पेपर जर बघत असाल तर 4 अंकापर्यंतचे वर्ग तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारलेले आहेत आणि त्याला कशा ट्रिकच्या माध्यमातून केल्या जातं त्याला बघणे आहे की समजा 54 याचा वर्ग जर करायचा असेल 54 याचा वर्ग 3-4 सेकंद इनफ टाइम आहे, जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये वर्ग तयार व्हायला पाहिजे आणि होतात। कसे केले जातात फक्त त्याला बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी त्याच्यापेक्षा पण वर काही 1-2 उदाहरणं घेऊया। 5-6-7 अंकांचे वर्ग पण कसे तयार केले जातात, शिवाय डेसिमल पॉइंट मध्ये जर वर्ग असतील त्याला सुद्धा कसं केले जातात यालाही डिस्कस करणे आपल्याला। चला 2 अंकांचा वर्ग करणे, 2 अंकाचा वर्ग 54 चा वर्ग, तर 54 चा वर्ग म्हणजे 54 गुणिला 54 असं करण्याची गरज नाही। हे तर ट्रॅडिशनल वे आहे, पारंपरिक पद्धती आहे, तुम्हाला नवीन पद्धती अप्लाय करता आल्या पाहिजे। इन्स्टंट 4-5 सेकंदाचा आत या 54 चा वर्ग म्हणजे 2 अंकांचा वर्ग व्हायला पाहिजे। तर तो कसा होतो बरोबर लक्ष द्या, यामध्ये या 54 मध्ये पहिला अंक बघा कोणता मिळतोय, पहिला अंक 5, पहिला अंक 5 आहे, तर या 5 हा सिंगल डिजिट नंबर आहे, त्याचा वर्ग करायचा। 5 चा वर्ग होतो 25, 5 चा वर्ग 25, राईट। त्यानंतर पहिले दोन्ही अंक घ्यायचे आहेत, म्हणजे हा 5 आणि 4 हे दोन्ही अंक घेऊया, आणि यांचा करूया गुणाकार। काय करायचं आहे, त्या 2 अंकांचा गुणाकार करायचा आहे। 5 गुणिला 4 म्हणजे 20 आणि गुणाकार जिथे जिथे होत असेल तिथे तुम्हाला दुप्पट करायची आहे, त्या गुणाकाराची दुप्पट लक्षात घ्या। 5 गुणिला 4 झाला 20 आणि या 20 ची दुप्पट तुम्हाला 40 लिहायचे। हा जो 25 आहे या 25 च्या समोर तुम्हाला 40 लिहायचे आहेत। 5 चौक 20, 20 ची दुप्पट 40, तर ती 40 अशी लिहायची नाही। 40 लिहिताना अशी तिरपी लिहा, 4 इथे आणि 0, म्हणजे हा झालाय तुमचा 40। म्हणजे असं लक्षात ठेवा की 40चा एकक स्थान 0 हा समोर यायला पाहिजे आणि दशक स्थानाची जी संख्या आहे ती मागच्या संख्येच्या डोक्यावर जायला पाहिजे, म्हणजे 40 तुम्हाला लिहिणे आहेत असे। त्यानंतर पहिला एक झाला 5 चा वर्ग 25, पहिले 2 घेतले 5 गुणिला 4 20 आणि त्याची केली दुप्पट। आता घ्यायचं आहे शेवटचा एक म्हणजे काय घेणे, 4। हा 4 सिंगल डिजिट नंबर आहे, तर या 4 चा वर्ग करा। 4 चा वर्ग होतोय 16 आणि ते 16 सुद्धा तुम्हाला असे लिहायचे नाहीये। 16 लिहिताना हा असा तिरपे 16, म्हणजे 16 चा 6 एकक स्थानच्या समोर आणि एक जो दशक स्थानी आहे तो मागच्या संख्येच्या डोक्यावर यायला पाहिजे आणि यांच्यापासून तयार होतो तुमचा वर्ग। याला फायनलाइज करा, हा 6 शून्याच्या डोक्यावर 1 आहे तो लिहिला 1, 5 च्या डोक्यावर 4 आहे तो लिहिला 9 आणि हा 2 म्हणजे 2916 हा तुमचा वर्ग असायला पाहिजे 54 चा। अगदी साधी सोपी पद्धत आहे। पहिला एक घेणे आहे, जो 5 घेतला आपण त्याचा वर्ग, मग पहिले 2 घेणे आहे दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, आणि मग शेवटचा एक घेणे आहे सिंगल डिजिट आहे त्याचा वर्ग। तुमचा वर्ग इन्स्टंट तयार होतो। 3-4-5 सेकंदाचा वर वेळ लागत नाही। की समजा 72 चा वर्ग करायचा आहे मला, 72 चा इन्स्टंट। चला पहिला एक आहे तुमच्याकडे 7 चा वर्ग लिहून घ्या 49। मग पहिले दोन म्हणजे या दोघांचा गुणाकार 7 दुने 14 आणि 14 ची दुप्पट गुणाकार केली तर दुप्पट करायला विसरू नका। 7 दुने 14 आणि 14 ची दुप्पट 28 लिहिताना अशा 28 लिहा। त्यानंतर शेवटचा एक दिसतोय तुम्हाला 2, तर 2 चा वर्ग
2चा वर्ग घ्या 4, तो सिंगल डिजिट मध्ये येत आहे तर तो 4 इथे लिहून घ्या आणि उत्तर फायनलाइज करा. 4 8 9 आणि 2 11, एक शिल्लक 5184 असा 72 चा स्क्वेअर होईल तुमचा. राईट. पुन्हा बघा 3-4 उदाहरणे बघूया आपण इथे की समजा 95 याचा वर्ग करायचा आहे तर पहिला एक कोण मिळतोय तुम्हाला, पहिला एक मिळतोय 9, 9चा वर्ग करा 81. मग पहिले दोन म्हणजे या दोघांचा गुणाकार करा 45, 9 गुणिला 5 45 आणि त्या 45 ची दुप्पट करा. 45 ची दुप्पट 90, तर 90 लिहा या पद्धतीने तिरपे असे. आणि शेवटचा एक बघा, शेवटचा एक हा मिळतोय 5, 5चा वर्ग त्याच्या समोर जोडून द्या. 5चा वर्ग 25, 25 लिहिले तिरपे मीन्स 5 2 9 आणि 1 10, एक शिल्लक आणि 8 आणि 1 9, हा 9025 असा वर्ग तयार होईल 95चा. इन्स्टंट वे 95 गुणिला 95 करण्याची गरज नाही, जितका वेळ लागतो तुम्हाला 95 गुणिला 95 म्हणजे याचा वर्ग साधारण विद्यार्थी 95 गुणिला 95 असा करतात आणि जितका वेळ हे इतकं लिहायला लागतोय तितक्या वेळात तुमचा वर्ग तयार होत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे वेळ गमावू नका, तुम्हाला इन्स्टंट आन्सर तयार करता आले पाहिजे. की समजा 84 चा वर्ग करायचा आहे मला, 84 चा वर्ग. चला पहिला एक काय मिळतोय तुम्हाला, पहिला एक मिळतोय 8, 8चा वर्ग लिहा 64. त्यानंतर पहिले दोन म्हणजे या दोघांचा गुणाकार करा 8 चौक 32. गुणाकार केला तर दुप्पट करायला विसरू नका, 32 ची दुप्पट लिहा 64, तिरपे लिहिणे आहे. त्यानंतर शेवटचा एक मिळतोय 4 आणि या 4चा वर्ग लिहा 16, 16 लिहिताना पुन्हा तिरपे लिहा 6507 हा वर्ग तयार होतो याचा 84चा वर्ग. राईट. अगदी साधी सोपी पद्धत आहे की 36 याचा वर्ग करायचा आहे मला 36चा. पहिला एक कोण मिळतोय 3, 3चा वर्ग लिहा 9. त्यानंतर या दोघांचा गुणाकार 6 गुणिला 3 18 आणि गुणाकार केला तर दुप्पट करा त्याची 18 ची दुप्पट 36, 36 लिहिताना असे तिरपे लिहा 36. त्यानंतर 6चा वर्ग 36, उत्तर 6 9 आणि हा 12, 1296 हा तयार व्हायला पाहिजे 36चा वर्ग. राईट. हे तर साधा सोपा बरं का, 2 अंकांचा वर्ग आपण शिकलोय आणि हाच 2 अंकांचा वर्ग समजा डेसिमल पॉइंट मध्ये असेल. डेसिमल पॉइंट खूप विद्यार्थ्यांना अडचण असतं डेसिमल पॉइंटची, की समजा 7.5 याचा वर्ग करायचा असेल, 7.5 याचा वर्ग तयार करायचा असेल तर तो काय व्हायला पाहिजे. तर याला बघा एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट आहे, एका अंकाच्या पूर्वी दशांश अपूर्णांक आहे आणि त्याचा ज्यावेळेस वर्ग केला जातो तर जितक्या अंकापूर्वी दशांश अपूर्णांक असेल त्याच्या दुप्पट अंकापूर्वी येणाऱ्या वर्गाला दशांश अपूर्णांक जोडल्या जातो. आता हा 7.5 आहे असं समजा की इथे डेसिमल पॉइंट नाही, म्हणजे तो काय होतो, तो होतो तुमचा 75, 75. जसं 2 अंकाच्या यांचे केले आहेत तसाच यांचा पण वर्ग करूया तर 75चा वर्ग करणे 75. 7चा वर्ग 49, 7 5 35, 35 ची दुप्पट 70 आणि 5चा वर्ग 25, तर हा तयार होईल तुमचा 75चा वर्ग 5265. हा काय तयार झाला तुमचा 75चा वर्ग. पण हा 7.5 चा वर्ग तुम्हाला विचारला होता आणि 7.5 याला एका अंकाचा पूर्वी दशांश अपूर्णांक दिसतोय आणि वर्गाचा नियम काय बोलतोय, जितक्या अंकापूर्वी दशांश अपूर्णांक संख्येला असेल त्याच्या दुप्पट अंकापूर्वी, याला एका अंकाचा पूर्वी दशांश अपूर्णांक आहे तर याचा दुप्पट, 1 ची दुप्पट 2 अंकांपूर्वी तयार होणाऱ्या वर्गाला दशांश अपूर्णांक यायला पाहिजे. तर हा जो वर्ग तयार झालाय याला 2 अंकांपूर्वी, हा 1 अंकापूर्वी आहे तर 1 ची दुप्पट 1 2, 2 अंकापूर्वी दशांश अपूर्णांक यायला पाहिजे. म्हणजे 7.5 चा वर्ग होईल 56.25. 56.25 समजा 0.85 याचा वर्ग जर काढायचा असेल तर तो कसा तयार होईल याला आपण बघून घ्या. की या संख्येमध्ये याला 2 अंकाच्या पूर्वी दशांश अपूर्णांक दिलाय, 2 अंकाच्या पूर्वी दशांश अपूर्णांक दिलाय म्हणजे यांच्यापासून जो वर्ग तयार होईल त्याला 2 ची दुप्पट 4 अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक सोडणे आहे. समजा इथे हा दशांश अपूर्णांक नसता
नसता तर तो 0.85 म्हणजे 85 याचाच वर्ग विचारला असता. तर 85चा वर्ग आधी ड्रॉ करून घ्या इथे. 85चा वर्ग 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 64. मग या दोघांचा गुणाकार 8×5 40, 40ची दुप्पट 80, 40ची दुप्पट 80 आणि मग या शेवटचा 5चा वर्ग 25 आणि या 85चा वर्ग तयार होईल तुमचा 5227. हा काय तयार झाला तुमचा 85चा वर्ग. पण तुम्हाला विचारला होता 0.85चा वर्ग. याला 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट होते, 2 अंकाच्या पूर्वी. तर याच्यापासून जो वर्ग तयार होईल तर 2ची दुप्पट, 2ची दुप्पट 4 अंकांपूर्वी याला डेसिमल पॉईंट असायला पाहिजे. तर 4 अंक 1 2 3 4 तो डेसिमल पॉईंट येईल इथे आणि इथे 0 जोडून घेऊया. म्हणजे 0.85 चा स्क्वेअर तयार होईल तुमचा 0.7225. राईट. कधी कधी तुम्हाला क्लास 4च्या परीक्षांमध्ये स्पेशली भरती लेवलच्या याच्यामध्ये 3 डिजिटवर विचारला जातो. 0.064 याचा वर्ग जर विचारला असेल, 0.064 याचा वर्ग. आता यामध्ये बघा संख्येला 3 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे. किती अंकापूर्वी आहे? 3. तर 3ची दुप्पट, 3ची दुप्पट 6 अंकांपूर्वी डेसिमल पॉईंट येईल. कुठे? की याच्यापासून जो वर्ग तयार होईल, याच्यापासून जो वर्ग तयार होईल त्याला 3ची दुप्पट 6 अंकांपूर्वी डेसिमल पॉईंट देणे आहे. आणि जर इथे हा डेसिमल पॉईंट नसता तर हा तोच तयार झाला 0064 म्हणजे 64च्याच वर्ग तुम्हाला काढणे आहे. चला 64चा वर्ग काढू. पहिल्या अंकाचा वर्ग 6चा वर्ग 36. मग यांचा गुणाकार 6 चोक 24, 24ची दुप्पट 48 लिहिणे आहे इथे आणि मग 4चा वर्ग 16 म्हणजे 6904 हा तयार झालाय तुमचा वर्ग. कुणाचा? तो 64चा वर्ग तयार झालाय. पण प्रश्न काय होता? 0.064. 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल आहे आणि 3ची दुप्पट या येणाऱ्या उत्तराला 6 अंकापूर्वी तुम्हाला दशांश पूर्णांक देणे आहे. 6 अंक तुम्हाला दिसत नाही तर 6 अंक तयार करावे लागतील. बघा हा 1 2 3 4 4च अंक आहे. तर इकडे 0 वाढवा, हा झाला 5 अंक. पुन्हा एक 0 इकडे वाढवा, हा झाला 6 अंक. तुम्हाला 6 अंकापूर्वी दशांश पूर्णांक द्यायचा आहे पण 6 अंक नाहीत तर 6 अंक तयार करावे लागतील. इथे 4च अंक होते, इकडे 2 शून्य वाढवले म्हणजे आता 1 2 3 4 5 6 6 अंकाच्या पूर्वी तो डेसिमल पॉईंट तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे असा तयार होईल तुमचा 0.064 याचा वर्ग. तर आजकाल डेसिमल पॉईंटवर जास्त प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला वर्ग करणे तर शिकवलाय 2 अंकांचा, तोच वर्ग डेसिमल पॉइंट मध्ये पण केलाय. सिंपलच आहे. पहिला 1 म्हणजे 6, 6चा वर्ग. पहिले 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट आणि मग शेवटचा 1 म्हणजे 4 त्याचा वर्ग आणि सहज वर्ग तयार होतो. राईट. हे तर झाले 2 अंकांचे. आपल्याला 3 अंकी आणि 4 अंकी पण बघायचं आहे. चला 3 अंकामध्ये समजा 545 याचा वर्ग असेल, 545 याचा वर्ग. आता याला पण कसं इन्स्टंटली डील करायचं, 7 सेकंद 8 सेकंद इनफ टाइम लागायला पाहिजे याला पण सॉल्व करायला. त्याची पण ट्रिक समजून घ्या. चला आता 3 संख्या आहेत तुमच्याकडे, 3 अंक आहेत, 3 अंक आहेत. तर 3 अंकांचा वर्ग कसा तयार करायचा? तर नेहमी सुरुवात करताना पहिला अंक घ्या. नेहमी सुरुवात करताना पहिला अंक घ्या आणि पहिला अंक आहे तुमच्याकडे 5. 5चा लिहा वर्ग. एकटी संख्या आहे, 5चा लिहूया वर्ग. पहिला अंक घेतलाय, त्यानंतर तो लिहून घेतलाय पहिला अंक 5चा वर्ग. आता पहिले 2 अंक घ्यायचे तुम्हाला. पहिले 2 अंक कोणते दिसत आहेत तुम्हाला? पहिले 2 अंक हा आणि हा, हेच 2 दिसत आहेत. हा 5 नाही. यांचा करा गुणाकार. पहिले 2 अंक जे घेतले आहेत त्यांचा काय करणे? गुणाकार. गुणाकार. तर 5 गुणिला 4 होत आहे 20. 5 गुणिला 4 होत आहे 20. आणि गुणाकार जिथे जिथे होत असेल तिथे दुप्पट करायची असतं. काय करायची असतं? दुप्पट. तर हा गुणाकार होत आहे तर याची दुप्पट करू. 5 गुणिला 4 20 आणि 20ची दुप्पट. 20ची दुप्पट तुम्हाला लिहिणे आहे 40 असे. 40 असे. राईट. पहिल्यांदा पहिला एक घेतला, पहिले 2 घेतले. आता नेक्स्ट स्टेप पहिले 3 घ्यायचे. पहिले 3 अंक 1 2 3 3 अंक. आणि या 3 अंकामध्ये काय करायचं आहे? तर 3 अंकामध्ये पहिल्याचा गुणाकार शेवटच्या अंकासोबत करणे. पहिल्या अंकाचा गुणाकार शेवटच्या अंकासोबत. बघा हा पहिला अंक आहे, याचा गुणाकार कोणासोबत करणे आहे? या शेवटच्या अंकासोबत.
पहिल्याचा गुणाकार शेवटचा 5 गुणिला 5 हा झालाय 25 25 आणि गुणाकार जिथे होईल तिथे दुप्पट करूया 5 गुणिला 5 25 25 ची दुप्पट 50 दुप्पट किती आले 50 तिघांमध्ये काय केलंय पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत 25 ची दुप्पट केली आहे 50 हा मधला अंक शिल्लक आहे मधला अंक शिल्लक आहे तो मधला अंक आहे 4 शिल्लक तर सिंगल डिजिट एकटा अंक आहे तर त्याचा वर्ग करा 4 चा वर्ग 16 म्हणजे 25 ची दुप्पट ही 50 आली आहे आणि 4 चा वर्ग 16 या दोघांची करा बेरीज 25 ची दुप्पट 50 प्लस या 4 चा वर्ग 16 50 अधिक 16 म्हणजे 66 तुम्हाला इथे लिहिणे तिसरी स्टेप बरोबर लक्षात घ्या पहिले 3 म्हणजे पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत आणि त्याची दुप्पट 5 गुणिला 5 25 25 ची दुप्पट 50 प्लस मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग 16 50 आणि 16 66 तुम्हाला अशी मांडणी करायची त्यानंतर पहिला एक झाला पहिले 2 झाले पहिले 3 आता तुम्हाला घेणे शेवटचे 2 तीनच संख्या आहेत 3 अंकापर्यंत गेलोय आपण आता शेवटचे 2 घेणे हा पहिला नाही तर शेवटचे 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार 4 गुणिला 5 20 यांचा गुणाकार करणे आणि गुणाकार जिथे होत असेल तिथे दुप्पट करायची आहे 4 गुणिला 5 20 आणि 20 ची दुप्पट लिहिणे 20 ची दुप्पट होईल 40 राईट पहिला एक झाला पहिले 2 झाले पहिले 3 झाले शेवटचा 2 झाला आता लास्ट स्टेप घेणे शेवटचा एक कोण मिळतोय तर शेवटचा एक मिळतोय 5 आणि शेवटचा एक सिंगल डिजिट आहे तर या 5 चा वर्ग लिहूया 5 चा वर्ग 25 म्हणजे हा वर्ग तुमचा तयार होईल 5 2 6 आणि 4 10 एक शिल्लक इथे 7 9 2 म्हणजे हा वर्ग तयार व्हायला पाहिजे 545 चा 297025 राईट पहिला एक पहिले 2 पहिले 3 शेवटच्या 2 आणि शेवटचे एक बोटानुसार तुम्हाला मोजता येईल या स्टेप नुसारच करणे आहे वर चढणे 1 2 3 खाली उतरणे 2 1 1 2 3 2 1 तुमचा वर्ग तयार होतो की समजा 725 चा वर्ग करायचा आहे मला राईट चला पहिला एक बघा काय म्हणतोय पहिला एक 7 चा करा वर्ग 49 मग पहिले 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार पहिले 2 7 दुने 14 आणि गुणाकार केली तर दुप्पट करायची आहे 14 ची दुप्पट 28 मग पहिले 3 पहिल्या 3 मध्ये पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत 7 गुणिला 5 35 आणि त्याची करा दुप्पट 35 ची दुप्पट 70 प्लस मधल्या संख्येचा वर्ग 2 चा वर्ग 4 70 अधिक 4 74 इथे लिहा 74 पहिला एक पहिले 2 पहिले 3 झाले आता शेवटचे 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे 2 गुणिला 5 10 गुणाकार केली तर दुप्पट करायची आहे 10 ची दुप्पट 20 त्यानंतर शेवटचा एक मिळतोय 5 या शेवटच्या एकचा वर्ग 5 चा वर्ग हा लिहून घ्या 25 म्हणजे 5 यांची बेरीज करा 2 4 आणि 2 6 7 आणि 8 15 एक शिल्लक 10 आणि 2 12 एक शिल्लक 4 आणि 1 5 म्हणजे 725 चा वर्ग तुमचा हा तयार व्हायला पाहिजे चला एखादी उदाहरण पुन्हा बघूया 915 चा वर्ग करायचा आहे 915 चा वर्ग चला पहिला एक काय म्हणतोय 9 चा वर्ग 81 मग पहिले 2 9 गुणिला 1 9 आणि गुणाकार केली तर दुप्पट 9 ची दुप्पट 18 मग पहिले 3 पहिल्याचा गुणाकार तिसऱ्या सोबत 9 गुणिला 5 45 आणि 45 ची दुप्पट 90 प्लस मधल्या संख्येचा वर्ग 1 चा वर्ग 1 90 अधिक 1 91 लिहा त्यानंतर शेवटचे 2 1 गुणिला 5 5 गुणाकार केला दुप्पट 5 ची दुप्पट 10 मग शेवटचा 1 5 चा वर्ग 25 म्हणजे 5 2 2 8 9 17 एक शिल्लक 3 आणि 8 असा वर्ग तयार व्हायला पाहिजे 915 चा राईट चला एखादी पुन्हा बघूया 804 चा वर्ग करायचा आहे 804 चा वर्ग पहिला अंक बघा कोणता आहे 8 पहिला अंक 8 चा वर्ग लिहा 64 मग पहिले 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार 8 गुणिला 0 0 आणि 0 ची दुप्पट ती सुद्धा 0 तर 0 त्यानंतर पहिले 3 म्हणजे 8 चा गुणाकार 4 सोबत 8 चौक 32 आणि 32 ची दुप्पट 64 प्लस मधल्या संख्येचा वर्ग 0 चा वर्ग 0 8 चौक 32 ची दुप्पट 64 अधिक 0 म्हणजे 64 लिहा इथे
त्यानंतर शेवटचे दोन 0 गुणिला 4, 0 गुणिला 4 म्हणजे 0 आणि शून्याची दुप्पट अगेन 0. त्यानंतर शेवटचा एक 4 चा वर्ग 16 मीन्स 61466 असा वर्ग तयार व्हायला पाहिजे तुमच्या 804 चा. पहिला एक, पहिले दोन, पहिले तीन, शेवटच्या दोन आणि शेवटच्या एक सिंपल स्टेप मध्ये तुमचे वर्ग तयार होतात. राईट. पहिल्या एक मध्ये पहिल्याचा वर्ग, पहिल्या दोन मध्ये दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, पहिल्या तीन मध्ये पहिल्याचा गुणाकार तिसऱ्या सोबत त्याची दुप्पट प्लस मधल्या संख्येचा वर्ग, शेवटच्या दोन मध्ये दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, शेवटच्या एक मध्ये एकाचा वर्ग, वर्ग तयार. आता हाच प्रश्न जर डेसिमल पॉइंट मध्ये असेल, डेसिमल पॉइंट 2.05 किंवा असा लिहितो आहे की 3.25 याचा वर्ग असेल, याचा वर्ग असेल किंवा 32.5 घेऊया एका डिजिटचा, 32.5 याचा वर्ग जर काढायचा असेल तर काढणे तेच आहे, 3च अंक आहेत 325 जसं आता केलंय तसंच 325 3च अंक आहेत. पण या संख्येला एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट दिसतोय, एका अंकाच्या पूर्वी, म्हणजे याच्यापासून जो वर्ग तयार होत असेल त्याला 1 ची दुप्पट 2 अंकापूर्वी डेसिमल पॉइंट यायला पाहिजे. आता समजा तात्पुरता समजा इथे डेसिमल पॉइंट नाही तर हा पुन्हा तुमचा 3 अंकामध्ये टर्न होत आहे 325. जसा याला वर्ग केलाय तसाच याला पण वर्ग करा. चला पहिला एक 3, 3चा वर्ग लिहा 9, मग पहिले दोन यांचा गुणाकार करा 3 दुने 6 आणि 6ची दुप्पट करा, 6ची दुप्पट म्हणजे 12, मग पहिले 3 या दोघांचा गुणाकार करू 3 गुणिला 5 15, 15ची दुप्पट 30 प्लस मधल्या संख्येचा वर्ग 2चा वर्ग 4, 30 अधिक 4 झाले 34, मग शेवटचे दोन 2 गुणिला 5 करा 10 आणि 10ची दुप्पट लिहा 20, मग शेवटचा एक 5चा वर्ग करा 25, म्हणजे हा तुमचा तयार झाला 5265 आणि हा 10. हा कुणाचा वर्ग तयार झाला तुमच्या 325चा. 325चा वर्ग तयार झाला, पण याला डेसिमल पॉइंट होता इथे एका अंकापूर्वी होता, तर याच्यापासून हा जो वर्ग तयार होत आहे 1 ची दुप्पट 2 अंकापूर्वी तुम्हाला डेसिमल पॉइंट याला द्यावा लागेल. 1 ची दुप्पट 2 अंकापूर्वी म्हणजे तो इथे येईल, म्हणजे तुमचा 32.5 चा वर्ग हा तयार. हाच प्रश्न जर असा असेल समजा की 7.53 याचा वर्ग, 7.53 चा वर्ग असा काही असेल तर अगेन याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट दिसतोय आणि याच्यापासून जो वर्ग तयार होईल त्याला 2 ची दुप्पट 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. चला काढूया याचा वर्ग. 7 चा वर्ग 49, मग पहिल्या दोघांचा गुणाकार 7 5 35, 35 ची दुप्पट 70, 7 त्रिक 21, 21 ची दुप्पट 42 प्लस 5 चा वर्ग 42 अधिक 5 चा वर्ग 25, 42 आणि 25 करा तो मिळेल तुम्हाला 67, मग या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 ची दुप्पट 30 आणि 3 चा वर्ग 9, म्हणजे हा वर्ग तयार होईल 9007 इकडे 65. हा तयार झाला तुमचा 753 चा वर्ग, 753 चा. याला डेसिमल पॉइंट द्यायचा, याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट आहे 2 अंकाच्या पूर्वी, तर याच्यापासून हा जो वर्ग तयार झालाय याला 2 ची दुप्पट 4 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट असायला पाहिजे. 1 2 3 4 तो डेसिमल पॉइंट लिहिते. राईट. तर डेसिमल पॉइंटचं पण नॉलेज ठेवा. विद्यार्थी गडबडून जातात, डेसिमल पॉइंट मध्ये कन्फ्यूज होतात. कधी कधी प्रश्न जर असा असेल की 0.555 याचा वर्ग विचारला असेल, 0.555 चा वर्ग. आता याला 3 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट दिलेला आहे आणि याच्यापासून जो वर्ग तयार होईल त्याला 3 ची दुप्पट 6 अंकापूर्वी डेसिमल पॉइंट देणे आहे. तुम्हाला फक्त 555 चाच वर्ग तयार करणे आहे की समजा हा डेसिमल पॉइंट इथे नसेल, तर तुमची संख्या तयार होते 555च. या 555 चा वर्ग करा. चला पहिला एक 5, 5 चा वर्ग 25, पहिले दोन 5 गुणिला 5 25 आणि 25 ची दुप्पट 50, पहिले 3 5 गुणिला 5 25, 25 ची दुप्पट 50 प्लस 5 चा वर्ग
50 अधिक 5चा वर्ग 25 म्हणजे 75. शेवटचे दोन 5 गुणिला 5 25, 25 ची दुप्पट 50 आणि शेवटचा एक 5चा वर्ग 25 म्हणजे हा तयार होईल तुमचा 555चा वर्ग. हा काय तयार झालाय तुमचा 555चा वर्ग. पण या संख्येला होता डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट होता 3 अंकाच्या पूर्वी, तर येणारा जो वर्ग आहे 3 ची दुप्पट 6 अंकापूर्वी त्याला डेसिमल पॉइंट असायला पाहिजे. तर काउंट करूया 6 अंक. 1 2 3 4 5 6 आणि तो डेसिमल पॉइंट येईल इथे. आणि हा जो तयार होईल हा होईल 0.555चा स्क्वेअर. राईट. चला हे होते तुमच्यासाठी 3 अंकांचे वर्ग. आता समोर जाऊया 4 अंकांचे वर्ग कसे ड्रॉ होतात. 4 अंकांचे वर्ग समजा 5 2 5 3 याचा वर्ग करायचा असेल आपल्याला. 4 अंकांचा वर्ग. लक्षात घ्या आता 4 अंक आहे. आपल्या स्टेप कशा असायला पाहिजे. स्टेप्स की नेहमी सुरुवात करताना पहिला एकच घेणे. नेहमी सुरुवात करताना पहिला एक आणि एक एक स्टेप वर चढणे. पहिले एक नंतर पहिले दोन, पहिले दोन नंतर पहिले तीन, पहिल्या 3 नंतर पहिले 4. 4 पर्यंत अंक आहेत. 4 ला स्टॉप करूया. 4 पर्यंत गेलोय आणि मग एक एक कमी करा. पहिला एक झाला, पहिले 2, पहिले 3, पहिले 4. आता एक एक कमी करा. शेवटचे 3, शेवटचे 3 नंतर शेवटचे 2 आणि शेवटच्या 2 नंतर शेवटचा 1. तुमचा याचा वर्ग तयार होईल. जास्तीत जास्त 10 सेकंद किंवा 12 सेकंद लागतील जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली तर. समजावून देतोय मी तुम्हाला पुन्हा बोटानुसार की पहिला एक नेहमी सुरुवात करताना पहिल्यापासूनच सुरुवात करा. पहिला एक दिसतोय 5, 5चा वर्ग लिहा 25. मग पहिले दोन म्हणजे हे 2. 5 गुणिला 2, 5 गुणिला 2 म्हणजे 10 आणि गुणाकार केला तर दुप्पट करायला विसरू नका. गुणाकाराची दुप्पट 10ची दुप्पट तो होईल 20. मग पहिले 3 म्हणजे हा अंक आणि हा अंक. हा नाही, पहिले 3 आणि पहिले 3. आता थोड्या वेळापूर्वी आपण 3चा कॉन्सेप्ट शिकलो की तिघं असतील तर पहिल्याचा गुणाकार तिसऱ्या सोबत त्याची करायची दुप्पट आणि मधल्या संख्येचा वर्ग आणि त्या दोघांची बेरीज लिहून घेणे. चला 5 गुणिला 5 25 आणि 25 ची दुप्पट झाली 50 प्लस हा मध्ये अंक येत आहे. राईट ना. 5 गुणिला 5 25, 25 ची दुप्पट 50 आणि मध्ये अंक येतोय हा 2. तर 2चा वर्ग त्याच्यामध्ये ऍड करूया. 2चा वर्ग होईल 4. 50 अधिक 4 54 तुम्हाला इथे लिहिणे. 50 अधिक 4 54. राईट. पहिला एक झाला, पहिले 2 झाले, पहिले 3. आता पहिले 4. आता या पहिल्या 4 मध्ये पण बरोबर लक्षात ठेवा करायचं काय. पहिल्या 4 मध्ये पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत करणे आहे. कुणाचा. या पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत. राईट. आता मध्ये 2 अंक शिल्लक आहेत. मध्ये 2 अंक शिल्लक आहे तर या दोघांचा पण गुणाकार करायचा आहे. या दोघांचा पण गुणाकार करायचा आहे आणि त्यांच्या गुणाकाराची दुप्पट करून तुम्हाला बेरीज करायची. म्हणजे या चौघांच्या स्टेपमध्ये काय होत आहे तुम्हाला 2 गुणाकार मिळत आहेत आणि त्या 2 गुणाकाराच्या दुप्पटीची बेरीज करायची. पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत त्याची दुप्पट आणि मधल्या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट आणि त्या दोघांची बेरीज. चला बघूया. 5 गुणिला 3 15, 5 गुणिला 3 15, 15 ची दुप्पट 30 आणि 2 गुणिला 5 10, 10 ची दुप्पट 20. तिथल्या तिथंच होतं. तर 5 गुणिला 3 15 ची दुप्पट 30 आणि 2 गुणिला 5 10, 10 ची दुप्पट 20. 30 अधिक 20, 30 अधिक 20 50 इथे लिहिणे आहे तुम्हाला. 2 गुणाकार आणि त्याच्या दुप्पट त्यांची बेरीज करायची आहे. पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत हा एक गुणाकार आणि मधल्या दोघांचा गुणाकार त्यांची दुप्पट आणि त्यांची बेरीज. चला 4 पर्यंत पोहोचलाय. 1 2 3 4 पर्यंत पोहोचलाय. आता समोरचा स्टेप. आता घेणे आहे तुम्हाला शेवटचे 3. शेवटचे 3 हा नाही बरं का. शेवटचे 3. शेवटचे 3 घेताना या 2चा गुणाकार होईल 3 सोबत. आपल्या तिघांचा कॉन्सेप्ट काय बोलताय. याचा गुणाकार याच्या सोबत प्लस मधल्या संख्येचा वर्ग. म्हणजे या 2चा गुणाकार होईल या 3 सोबत. 2 गुणिला 3 6 आणि गुणाकार केला तर त्याची दुप्पट करू. 6 ची दुप्पट 12 प्लस या मधल्या संख्यामध्ये मधला अंक आहे 5 त्याला सोडणार नाही तर त्याचा वर्ग त्याच्यामध्ये ऍड करू. राईट ना. याचा गुणाकार याच्यासोबत करून मधल्या संख्येचा वर्ग आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. तर 2 गुणिला 3 6, 6 ची दुप्पट 12 प्लस 5चा वर्ग, 5चा वर्ग 25, 25 अधिक 12 म्हणजे 37 लिहिण्याचे. राईट. हे होते शेवटचे 3. शेवटचे 3. आता एक पुन्हा कमी करा. शेवटचे 2 घेणे. शेवटचे 2 म्हणजे हे 2 फक्त. 5 गुणिला 3, 5 गुणिला 3 गुणाकार होत आहे
5 गुणिला 3 15 आणि 15ची दुप्पट लिहिणे आहे 30. शेवटच्या 2 नंतर शेवटचा एक कोण मिळतोय तर तो 3 एकटा आहे, सिंगल आहे. 3चा वर्ग इथे जोडून देऊया 9 आणि उत्तर तयार करूया. 9 0 7 आणि 3 10, एक शिल्लक इथे 4 9 5 7 आणि 2. हा तयार होईल तुमचा 5253 चा स्क्वेअर. थोडीशी जर प्रॅक्टिसमध्ये याला घेऊन आलं तर 10-12 सेकंदाच्या वर वेळ लागत नाही. इनफॅक्ट तुम्हाला स्टेप वाईज जाता आला पाहिजे. पहिला 1, पहिले 2, पहिले 3, पहिले 4, शेवटचे 3, शेवटचा 2 आणि शेवटचा 1. जर 4 बोटं येत असतील तर हे चारही अंक एकामेकांमध्ये म्हणजे 4ची स्टेप काय बोलतोय, पहिल्याची आणि शेवटच्याचा गुणाकार त्याची दुप्पट आणि मधल्या दोघांचीचा गुणाकार त्याची दुप्पट, त्यांची बेरीज मांडणे. 3 बोटं येत असतील तर तुमची स्टेप काय असायला पाहिजे, पहिल्याचा तिसऱ्या सोबत गुणाकार त्याची दुप्पट प्लस मधल्या संख्येचा वर्ग. हे जर माहिती असेल तर उत्तरे पटापट ड्रॉ होतात. जसं उदाहरण की 5405 चा वर्ग जर करायचा असेल मला 5405. चला पहिला एक काय मिळतंय, पहिला एक आहे 5, 5चा वर्ग लिहा 25. मग पहिले दोन म्हणजे या दोघांचा गुणाकार 5 चोक 20 आणि गुणाकार केला तर दुप्पट करायचे, 20 ची दुप्पट 40. मग पहिले 3, पहिल्या 3 मध्ये पहिल्याचा गुणाकार तिसऱ्या सोबत 5 गुणिला 0 0 आणि शून्याची दुप्पट म्हणजे 0. 5 गुणिला 0 0, शून्याची दुप्पट 0. मध्ये राहिलेला आहे हा 4, याचा वर्ग त्याच्यामध्ये जोडणे आहे. 4चा वर्ग 16, 16 अधिक 0 म्हणजे 16च लिहिणे. मग पहिले 4, पहिल्या 4 मध्ये पहिल्याचा गुणाकार शेवटच्या सोबत 5 गुणिला 5 25 आणि गुणाकाराची दुप्पट 25 ची दुप्पट 50 प्लस मधल्या दोघांचा गुणाकार 4 गुणिला 0 0 आणि शून्याची दुप्पट 0. हा 5 गुणिला 5 25 ची दुप्पट 50 आली होती आणि हा शून्याची दुप्पट 0. 50 अधिक 0, 50 अधिक 0 म्हणजे 50. 4 पर्यंत पोहोचले. आता शेवटचे 3, शेवटच्या 3 मध्ये या 4चा गुणाकार होईल 5 सोबत. 4 गुणिला 5 20 आणि त्याची दुप्पट 20 ची दुप्पट 40 प्लस शून्याचा वर्ग 0. 40 अधिक 0 40 इथे लिहूया. शेवटचे 2, मग 0 गुणिला 5 0 आणि शून्याची दुप्पट 0 आणि शेवटचा एक 5चा वर्ग 25. 5204, 6 आणि 5 11, एक शिल्लक इथे 292 असा वर्ग तयार व्हायला पाहिजेचा 5405 चा वर्ग. राईट. 1 2 3 4 3 2 1 वर चढणे आणि खाली उतरणे आहे. 1 2 3 4 3 2 1 वर्ग इन्स्टंट फॉर्म होतो आणि वर्ग तुम्हाला करता आलेच पाहिजे तुमच्या या परीक्षांमध्ये, कारण न्यूमरिकल ॲबिलिटी मध्ये वर्गांची बेरीज वजाबाकी यावर क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली आढळतो बरं का. चला हा तर घेतला. आता 4 अंकामध्ये डेसिमल पॉईंट जर असेल, समजा डेसिमल पॉईंट समजा 25.25 याचा वर्ग जर करायचा असेल तर करायचा आपल्याला 2525 चाच वर्ग आहे 4 अंकाचा. पण याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट दिसतोय तुम्हाला आणि याला जर 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे तर याच्यापासून जो वर्ग तयार होईल त्याला 2 ची दुप्पट 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. राईट. हाच आपला कॉन्सेप्ट आहे की याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आहे तर 2 ची दुप्पट 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. तात्पुरतं असं समजा की डेसिमल पॉईंट नाही इथे आणि डेसिमल पॉईंट नाही म्हणजे हा असाच 4 अंकाची संख्या तयार झाली आहे जशी याच्या पूर्वी केली आहे. तर याचा वर्ग करून घेऊया. चला पहिल्याचा वर्ग 2चा वर्ग 4, पहिले 2 5 2 10, 10 ची दुप्पट 20, पहिले 3 2 गुणिला 2 4, 4 ची दुप्पट 8 प्लस 5चा वर्ग 25, 25 अधिक 8 33, पहिले 4 2 गुणिला 5 10, 10 ची दुप्पट 20 आणि 5 गुणिला 2 10, 10 ची दुप्पट 20, 20 अधिक 20 40. शेवटचे 3 5 गुणिला 5 25 ची दुप्पट 50 प्लस 2 चा वर्ग 4 म्हणजे 50 आणि 4 54. शेवटचे 2 5 गुणिले 10 ची दुप्पट 20, शेवटचा एक 5 चा वर्ग 25. तुमचा वर्ग तयार होईल हा 5265736. हा वर्ग तयार झाला याचा. पण याला होता डेसिमल पॉईंट 2 अंकाच्या पूर्वी, 2 अंकाच्या पूर्वी. तर 2 अंकापूर्वी डेसिमल आहे तर 2 ची दुप्पट 4 अंकाच्या पूर्वी हा जो तयार झालेला वर्ग आहे 1 2 3 4 4 अंकाच्या पूर्वी याला डेसिमल पॉईंट ड्रॉ करणे आहे तुम्हाला. म्हणजे 25.25 चा स्क्वेअर तुम्हाला हा मिळेल.
राईट। 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी याचे वर्ग शिकवले तुम्हाला। या 4 अंकापर्यंतचेच 4 वर्गांचे काम आहेत, तर थोडीशी प्रॅक्टिस जर कराल तर तुम्हाला याचे वर्ग पटकन तयार करता येईल। फक्त 4 अंकच नाही, 5, 6, 7, 8, 9, 10 किती अंकांचा वर्ग तुम्हाला सहज तयार करता येईल, हरकत नाही। तुम्हाला एक वे माहिती पाहिजे, प्रॉपर वे, की सुरुवात तर करायची पहिल्या संख्येपासून। आता जसं समजा 4 अंकाची संख्या आहे, सुरुवात करायची पहिल्या अंकापासून। पहिला 1, पहिले 2, पहिले 3, पहिले 4, 4च अंक आहेत, 4 पर्यंत गेलाय। ज्यावेळेस शेवटच्या म्हणजे 4थ्या अंकापर्यंत गेलोय त्यावेळेस एक एक अंक पहिला सुरुवातीपासून कमी करायचा, मग शेवटचे 3, शेवटचा 2 आणि शेवटचा 1, तर तुमचा वर्ग तयार होतो। फॉर एक्झाम्पल एखादी थोडीशी मोठी संख्या घेतोय, की समजा 5203,504, समजा याचा वर्ग करतोय। मी तुम्हाला एक रस्ता सांगतोय बरं का, की 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अंकाचा वर्ग आहे, 7 अंकाचा। हा सुद्धा कसा इन्स्टंटली केला जातो तो बघा। नेहमी सुरुवात करायची पहिल्यापासून सुरुवात करून एक एक वाढ करायची। पहिला 1, पहिले 2, पहिले 3, पहिले 4, पहिले 5, पहिले 6, पहिले 7, 7 पर्यंत गेल्यानंतर एक एक अंक इकडून कमी करत जायचा। मग शेवटचे 6, शेवटचे 5, शेवटचे 4, शेवटचे 3, शेवटचा 2, शेवटचा 1, तुमचा वर्ग हमखास आणि ॲक्युरेट तयार होतो। चला करून तर बघूया याला वर्गामध्ये कन्वर्ट करून बघूया। पहिला 1, 5, 5 चा वर्ग लिहा 25। मग पहिले 2 तर या दोघांचा गुणाकार 5 गुणे 10, 10 ची दुप्पट 20। मग पहिले 3 याचा गुणाकार याच्यासोबत 5 गुणिला 0 0, शून्याची दुप्पट 0 प्लस 2 चा वर्ग 4, राईट। या संख्येला तुम्हाला असं शेवटपर्यंत पोहोचवणे। याला पहिले सुरुवात याच्यापासून केली, मग याला 2 पर्यंत पोहोचवलं, याला 0 पर्यंत, आता याला 3 पर्यंत पोहोचू। 5 त्रिक 15 आणि 15 ची दुप्पट 30, आणि या मधल्या दोघांचा गुणाकार करू 2 0 0, शून्याची दुप्पट 0, 30 अधिक 0 30। मग याला समोर इथे 5 पर्यंत पोहोचवा। 5 गुणिला 5 25, 25 ची दुप्पट 50। आता मध्ये 3 अंक आहेत, तर आपला फंडा 3 अंकाचा, या 2 चा गुणाकार होईल या 3 सोबत, 2 त्रिक 6, 6 ची दुप्पट 12 प्लस मधला संख्या 0 0चा वर्ग। हा आला होता 25 ची दुप्पट 50, 6 ची दुप्पट 12 आणि हा 0, 50 अधिक 12 लिहा तो होईल 62। मग एक अंक पुन्हा वाढवा समोर, 5 गुणिला 0 0। आता मध्ये 4 अंक आहेत, 4 अंकामध्ये या 2 गुणिला 5 यांचा गुणाकार करा, 5 गुणे 10, 10 ची दुप्पट 20। आता मध्ये पण 2 अंक शिल्लक आहे, यांचा गुणाकार 0 0 0 आणि 20, म्हणजे लिहा इथे 20। मग याला पोहोचवा इकडे शेवटी, 5 चोक 20, 20 ची दुप्पट 40, 2 गुणिला 0 म्हणजे 0, शून्याची दुप्पट 0, 0 गुणिला 5 म्हणजे 0, शून्याची दुप्पट 0 आणि 3 चा वर्ग 9। 5 गुणिला 4 20, 20 ची दुप्पट 40 अधिक 3 चा वर्ग 9, 40 अधिक 9 49 लिहा। आता हा पहिला अंक शेवटपर्यंत पोहोचलाय। आता एक एक इलिमिनेट करत चला, आणि एक एक याला कमी करू तर या 2 ला डिरेक्टली 4 पर्यंत पोहोचवा। 2 गुणिला 4 8, 8 ची दुप्पट 16। मग यामध्ये 4 अंक आहेत, 0 गुणिला 0, शून्याची दुप्पट 0, 3 गुणिला 5 15 आणि 15 ची दुप्पट 30। ही 15 ची दुप्पट 30 आली, ही 8 ची दुप्पट 16 आली, 30 अधिक 16 यांची बेरीज करा 46। दुसरा पोहोचला तिथपर्यंत। आता या शून्याला शेवटी पोहोचवा, 0 गुणिला 4 0, 3 गुणिला 0 0 आणि 5 चा वर्ग 25। मग शेवटच्या 4 वर या 3 ला पोहोचवा, इथे 3 चोक 12, 12 ची दुप्पट 24, 5 0 0, शून्याची दुप्पट 0, 24 अधिक 0 म्हणजे 24। शेवटचे 3 बघा, 5 चोक 20, 20 ची दुप्पट झाली आहे 40 प्लस शून्याचा वर्ग 0, 40 अधिक 0 40। शेवटचे 2 या 0 गुणिला 4 0, शून्याची दुप्पट 0 आणि शेवटचे 1 या 4 चा वर्ग 16। हा तुमचा वर्ग तयार होतो। हा एक रस्ता सांगताय की सुरुवात करा पहिल्यापासून, पहिल्याला शेवटपर्यंत पोहोचवा आणि मग एक एक कमी कमी करत चला, तुमचा वर्ग तयार होतोय आणि चुकणार नाही बरं का। आता हा वर्ग तयार केल्यानंतर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल, कॅल्क्युलेटर मध्ये याचा वर्ग तयार करून बघा, आता जे उत्तर तयार होईल ऍज इट इज तेच येतं की नाही बघा। चला, हा होताय 6, हा होताय 1 0 8, 4 आणि 4 8, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, 9 आणि 4 13, एक शिल्लक इकडे 5 4 6 7 0 7 2। तुम्ही जर याचा वर्ग कॅल्क्युलेटर मध्ये जर करून बघत असाल, तुम्हाला ॲक्युरेट
हा या ज्या संख्या दिसतात ना ॲज इट इज असंच वर्ग तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तर हा एक वे असतो की वर्ग कसा काढला जातो. तसंच 2 अंकी 3 अंकी 4 अंकी मी तुम्हाला या पद्धतीने शिकवलंय की सुरुवातीला पहिली संख्या शेवटपर्यंत घेऊन जा, एक एक कमी करा. 2 अंकामध्ये काय केलं आपण, पहिला एक घेतलाय, पहिले 2 घेतलाय, 2च अंक होते स्टॉप केले आणि मग शेवटचा अंक घेतलाय. 3 अंकामध्ये काय केलंय, पहिला एक घेतला, पहिले 2 घेतले, पहिले 3 घेतले, मग त्यानंतर शेवटचे 2 घेतले, शेवटचा एक घेतलाय. 4 अंकामध्ये काय केलंय, पहिला एक, पहिले 2, पहिले 3, पहिले 4, 4 पर्यंत गेलंय, मग शेवटचे 3, शेवटचा 2, शेवटचा 1. इथे 7 अंकामध्ये काय केलं होतं, तेच केलं आपण, पहिला एक, पहिले 2, पहिले 3, पहिले 4, पहिले 5, पहिले 6, पहिले 7, 7 पर्यंत गेलाय, मग शेवटचे 6, शेवटचे 5, 4, 3, 2, 1 आणि हा वर्ग तयार केलाय. तर वर्ग तयार करता आले पाहिजे. आता जर या चला डेसिमल घेऊ, यामध्ये समजा हा डेसिमल पॉईंट इथे असतं, किती अंकाच्या पूर्वी, 1 2 3 4, 4 अंकाच्या पूर्वी जर इथे डेसिमल पॉईंट असता तर हा जो वर्ग तयार झालाय याला या 4ची दुप्पट 8 अंकांपूर्वी तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यावा लागला असता. 1 2 3 4 5 6 7 8 तो डेसिमल पॉईंट आला असता इथे. लक्षात ठेवा, जितक्या अंकापूर्वी संख्येला डेसिमल पॉईंट दशांश अपूर्णांक असेल त्याच्या दुप्पट अंकापूर्वी तयार होणाऱ्या वर्गाला तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यावा लागतो. राईट. तर या सेशनमध्ये मी तुम्हाला वर्ग करणे शिकवले आहेत बरं का. वर्ग घन पण फास्ट होतात, गुणाकार ते सुद्धा तुम्हाला फास्ट करता आलेच पाहिजे, बट वर्गांचं काम पडतं तुम्हाला खूप. न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये एका दुक्का उदाहरण तुम्हाला वर्गांवर मिळतात. तर 2 अंकी 3 अंकी 4 अंकी पर्यंतच ठेवा, इतकी प्रॅक्टिस इनफ आहे तुम्हाला. 4 अंकाच्या वर वर्ग आतापर्यंत बघायला मिळालेले नाही आहेत परीक्षांमध्ये, पण 4 अंकांपर्यंत इन्स्टंट तुम्हाला वर्ग तयार करता आलेच पाहिजे. राईट. तर मित्रांनो, कसा वाटला हा सेशन, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगता येईल. शिवाय तुम्हाला जर आवडला असेल हा वर्गाची ट्रिक किंवा हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्यापैकी कोणी नवीन असतील, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत असतातच आणि सर्व कामाचे असतात. समोर येणाऱ्या तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये डेफिनेटली आजच्या या सेशनचं काम कुठेतरी तुम्हाला पडलंच. राईट. तर तात्पुरता इथेच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल मी नेक्स्ट सेशनला, तो सुद्धा तुमच्या कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ असेल. राईट. ऑल ऑफ यू टिल देन, थँक्यू सो मच. थँक्यू.